तर चला मंडळी, तर चला बघूया आज भाजीत काय आणलेलं आहे. तर आज काय झालं, आईला बरं नाही वाटत होतं, त्याच्यामुळे आई काय मार्केटला गेली नाही. मग आईने भाऊला फोन करून सांगितलं की भाऊ तू म्हणजे येताना घेऊन ये. मग त्याच्यामुळे मग भाऊ येताना घेऊन आले. तर आज आणलेला आहे मेथीची भाजी आणलेली आहे, घेवडा आणलेला आहे, बीन्स आणलेले आहेत आणि मक्याचे सगळे दाणे काढून आणलेले आहेत आणि त्याच्याबरोबर पत्तागोबी आणलेली आहे आणि फ्लावर आणलेला आहे आणि वटाण्याचं तर पूर्ण 2 किलो वटाणे आणलेले आम्ही. तर ते म्हणजे स्वस्त भेटले म्हणून 2 किलो आणले भाऊनी. आणि त्याच्याबरोबर रव्याचे केक आणलेले आणि म्हणजे गोलूला, आमच्या छोट्या गोलूला खूप आवडतं ते केक खायला, त्याच्यामुळे ते रव्याचे केक आणलेले. आणि त्याच्याबरोबर छोटे म्हणजे ते छोटे केक भेटतात ना, ते पण आणलेले, ते 2 आणलेले. एक गोलूसाठी, एक छोट्या गोलूसाठी, एक मोठ्या गोलूसाठी, का की त्यांना झोपेतनं उठल्याच्या नंतर मग ते मागतात खायला, त्याच्यामुळे मग ते पण मागवलेलं वहिनीने. आणि त्याच्याबरोबर स्ट्रॉबेरी आणलेली, सगळी फळं आणलेली. फळामध्ये पण ॲपल आणलेलं, संत्रा आणलेलं आणि पपई आणलेली, अनासपती म्हणतात ना ते पण आणलेलं आणि सगळं काय आणलेलं. आणि वहिनी मस्तपैकी मेथीची भाजी तोडत होती, का की आम्हाला बनवायची होती. आणि मग मेथीची भाजी तोडल्याच्या नंतर मस्त त्याच्यात मुगाची डाळ टाकून मस्तपैकी मेथीची भाजी बनवली आणि फिक्कावालं वरण बनवलं, का की आमचा गोलू वरण खातो, मोठा पण खातो आणि छोटा पण खातो. पण त्यांना कधी कधी वरणमध्ये थोडंसं चेंजेस करून खाऊ घातलं ना, मग ते खातात. नाहीतर मग बोलतात की हे काढ ते काढ. त्याच्यासाठी आम्ही प्लेनच बनवतो. आणि त्याच्याबरोबर भात बनवलेलं आणि ज्वारीची भाकरी बनवलेली. आणि येताना ते आमच्यासाठी बदाम शेक पण घेऊन आलेले माझे भाऊ. आणि त्याच्यामध्ये मी आईस्क्रीम टाकून मागवलेलं आणि स्ट्रॉबेरी पण मागवलेली. मग मस्तपैकी मी त्याला असं छोटे छोटेसे कट करून घेतलं आणि त्याच्यावरती असं गार्निश करून घेतलं, तर खूप टेस्टी लागत होतं. आणि मी टाकल्याच्यानंतर माझी आई बोलते माझ्या पण ग्लासमध्ये थोडंसं टाक. पहिले तिला कट करून देत होते, तर ती बोलते नको नको, आंबट लागेल, मी नाही खाणार. नंतर मी खाऊन सगळ्यांना दाखवत होती. मग त्याच्यानंतर ते लोक पण बोलले मला पण थोडंसं टाक. तर खूप टेस्टी होतं. तर या मंडळी